पिशोर पोलिसांची अवैध दारू साठ्यावर धडक कारवाई. 2,24,000चा देशी विदेशी मद्यसाठा जप्त. एका विरुद्ध गुन्हा दाखल. पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या धडक कारवाईत 2,24,080 रुपये किमतीचा अवैध देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला असून एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील विनोद कुमार रामगोपाल जयस्वाल वय 48 वर्ष यांच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला आढळून आला. या कारवाईत विविध प्रकारच्या देशी व विदेशी मद्याचा 2,24,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात विनोद कुमार रामगोपाल जयस्वाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बर्डे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे आणि पथकाने सहभाग घेतला. अवैध मद्य विक्री आणि साठेबाजी विरोधात अशी कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.